गेल्या वर्षी महसूल विभागाच्या कामकाजामुळे जिल्ह्याला विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। त्याचप्रमाणे याही वर्षी पुरस्कार मिळायला हवेत। यासाठी सर्वांनी कामकाज करावे असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केलेले आहे। जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज महसूल दिन साजरा करून महसूल पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत आदी यावेळेला उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्री सिंह म्हणाले की महसूल विभाग हा महत्त्वाकांक्षी आहे। जनगणना, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती, शासनाच्या विविध योजना राबवण्याची जबाबदारी या विभागावरती असते। प्रामाणिकपणा, संवेदनशीलता ठेवून निर्णय देणे ही देखील जबाबदारी आहे। इतिहासापासून देखील कर गोळा करणारा महसूल विभाग महत्त्वाचा ठरलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2,80,000 पैकी 98% उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे। मुख्य युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 1,000 उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे। काम करत असताना सर्वांनी आरोग्याकडे आणि आपल्या आनंदाकडेही लक्ष द्यावे असंही ते म्हणालेले आहे। तर पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की सर्वसामान्य जनतेची जिल्हा प्रशासनाविषयी आत्मीयतेची आणि समाधानाची भावना आहे। नुकत्याच झालेल्या शांतता समितीमध्ये सदस्यांनी प्रशासनाने अभिनंदनही केले। जिल्ह्याला मोठ्या उंचीवरती नेण्याचं काम सर्वांनी मिळून करूया असं सांगून महसूल दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत।